तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। कि ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। Congratulations, आई. You deserve this award on the occasion of this महिला दिन. कोणत्याही आणि कशाही परिस्थितीत आपण कसं राहावं हे तुझ्याकडनं आम्ही शिकलो आहोत. सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी सगळ्यांसोबत एक केमिस्ट्री डेव्हलप कशी करायची हे पण तुझ्याकडनं शिकायला हवं. आणि हे तू करतेस आणि हे तुला ॲक्च्युली एक गॉड गिफ्ट आहे. स्वतःला कामात आणि फिरण्यात कसं बिझी ठेवायचं हे पण एक छान एक्झाम्पल आहेस तू. आय फील प्राऊड टू बी युअर सन. आणि मला खूप खूप आनंद आहे आज की हा अवॉर्ड तुला मिळाला. आणि या महिला दिनाच्या तुला पण शुभेच्छा आणि बाकी सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. अँड अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स आई. कॉंग्रॅच्युलेशन्स आई. हॅपी वुमन्स डे. फार आनंदाची गोष्ट आहे की आज आईला बेस्ट महिला अवॉर्ड दिला गेला. आईच्या बाबत बोलण्यासारखे खूप काही आहे, पण मी थोडक्यात सांगते. आईकडे आर्ट आहे. आई एक समजदार, इंडिपेंडेंट, रिस्पॉन्सिबल, केअरिंग, अंडरस्टँडिंग वुमन आहे. आय एम प्राऊड ऑफ माय आई. माझ्यासमोर बसलेल्या सगळे महिलांना हॅपी वुमन्स डे. वंस अगेन हैप्पी वुमेंस डे आई. नारी ही शक्ति है नर की, नारी ही शोभा है घर की, जो उसे उचित सम्मान मिले, घर में खुशियों के फूल खिले. अनुताई, अभिनंदन. खूप खूप अभिनंदन या पुरस्कारासाठी. तुमचे प्रेम, समर्पण, कठोर परिश्रम खरंच आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायीच ठरेल. आई होणं म्हणजे फक्त मुलांचे पालनपोषणच नव्हे, तर आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात योग्य भूमिका साकारणाऱ्या तुमच्यातील आईस शतशः प्रणाम. पवारताई विषयी बोलत आहे. मी 40 वर्षापासून ताईंना ओळखत आहे. युवा शक्ती प्रतिष्ठानच्या महिलांना रोजगार दिला. मी सुद्धा त्यांच्याबरोबर होते. मी त्यांच्याबरोबर असताना आमचे खूप जवळचे संबंध होते. असे आमचे घट्ट मैत्रीण किंवा भाऊजाई असे आमचे नाते होते. त्यांनी खंबीरपणे संकटाला तोंड दिले. त्यांच्या आयुष्यातील चढ उतार जवळून पाहिले आहे. नमस्कार, मी कमल बाबूराव मोहिते, जिल्हा परिषद शाळा मांगले नंबर 1 वरिष्ठ मुख्याध्यापक, अनुसयाची लहानपणाची हायस्कूलमधील मैत्रीण. आम्ही आज अनुसयाला शुभेच्छा देण्यामागचं कारण की आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी तिला शुभेच्छा देत आहे. माझी हायस्कूलमधली मैत्रीण. आम्ही एकत्र खेळलो, जेवलो, बागडलो, अभ्यास केला. सकाळी उठूनसुद्धा आम्ही सर्व कामे दिनक्रम आमचा उरकून आम्ही शाळेत जायचो यायचो. अनुसयाचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून वागणे, प्रेमाने वागणे, हसतमुख चेहरा, सगळ्यांची विचारपूस करणे
आणि दररोजची कामं दररोज वेळेवर करणं आणि अप टू डेट राहणं असं तिचं पहिल्यापासूनचं वागणं आहे. आणि त्याच्यानंतर तिचं शिक्षण थोडंफार झाल्यानंतर तिचं लग्न लवकरच आणि एका दिवसात घाईघाईत झालं. तिला तिचे मिस्टर सुस्वभावी आणि प्रेमळ, मोठ्या पदावर काम करणारे असे मिळाले. मुलंसुद्धा तिची सद्गुणी, सद्विचारी, सुविचारी अशी होती. ती सर्वांशी प्रेमानं वागणं, सगळ्यांच्या बरोबर चांगल्या प्रकारे वागणं असं होतं. आणि काही दिवसानंतर की तिच्या जीवनात भरपूर सुख, समाधान, ऐश्वर्य, संपत्ती असं सगळं असताना अचानक तिचे मिस्टर गेले आणि तिच्या आयुष्यात ती एकटेपणा आला. परंतु सर्व काही तिनं मागे टाकून ती नव्या उमेदीनं उभी राहिली आणि आपल्या मुलांना धीर दिला आणि मुलांना तिनं चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन की तिच्या सर्व मुलं चांगले आणि चांगल्या विचाराचे आहेत, चांगली कर्तबगार आहेत. आणि तिची मुलं आणि ती मिस्टर गेल्यानंतरसुद्धा कसं एकटं आनंदानं जगावं आणि दुसऱ्यांना आनंद द्यावा. ती सध्यासुद्धा सर्व मैत्रिणींना गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि जीवनात उपयोगी पडणारी माहिती दररोज आम्हाला व्हॉट्सअपद्वारे देत असते. आणि अशी ही प्रेमळ आमची मैत्रीण की तिच्याकडून खूप घेण्यासारखं असं तिचं लाखमोलाचं व्यक्तिमत्व आहे. आणि आनंदानं कसं जगावं आणि जग बदलेल, काळ बदलेल तसं सहली काढणं किंवा आनंदानं राहावं, फिरणं हे तिच्याकडून शिकून घ्यावं असं तिचं मोलाचं व्यक्तिमत्व आहे. आणि तिला मी पुन्हा एकदा जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊन तिचं आरोग्य निरोगी राहावं अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. मावशी, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. असेच पुरस्कार तुम्हाला दरवर्षी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आपण सासवा सुना आहोत, हे एक नातं जे आहे ते नातं न राहता आपण चांगल्या मैत्रिणी आहोत. आणि तुम्हाला पुढचं आयुष्य आणि पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय ताई, महिला दिनच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी नंदा शेट्टी. 8 मार्च हा जागतिक महिला दिन. या दिवशी माझी मैत्रीण अनु हिचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. त्याचंच औचित्य साधून मी तुम्हाला काही शब्दसुमने सुचवत आहे. जबाबदारी, विचारी, करारी अशी अनेक विशेषणे असणारी कार्यतत्पर मैत्रीण अनु, खास तुझ्यासाठी. जन्मा येण्या कारण तू, नात्यामधली गुंफण तू, दुःखाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू, जिजता नाही दरवळणारी देव्हाऱ्यातलं चंदन तू, सर्वार्थाने भूतलावर मिळालेलं वरदान तू, मिळालेलं वरदान तू. आभाळाची माया आणि समुद्राची छाया घेऊन जन्मा आलेली आहेस ग तू अनु. सारे जहां मेरी मुठ्ठी में म्हणत सारी कर्तव्ये पार पाडलीस. वरद हस्त अन्नपूर्णा, कलागुण संपन्न, सुसंस्कृत कुटुंबासाठी धडपडणारी, सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठावर अग्रेसर असणारी, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी, सशक्त नारी तू. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझे प्रेमळ संस्कार. कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घेणारी झालर, स्त्री शक्तीचा पुन्हा होऊ दे जागर. आज 8 मार्च
जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये संपन्न होतो आहे, या प्रसंगी सर्वप्रथम मी माझ्या मातृतुल्य मावशीला शतशः वंदन करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या समस्त महिला भगिनींना देखील या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. सर्वात सुरुवातीला मला नीताचं कौतुक करायचं वाटतं, अभिनंदन करावंसं वाटतं. याचं कारण म्हणजे आज आपण पाहतो की महिला दिनाचं औचित्य साधून आपण समाजामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या, खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवलेल्या उद्योजिका असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा आपण सत्कार करतो. काही संस्था असतील, काही संघटना असतील, त्या या महिलांचा सत्कार करत असतात. पण या महिलांना घडवणाऱ्या किंवा उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना घडवणाऱ्या मातांना मात्र आपण सहजपणे विसरून जातो. परंतु नीताने एक वेगळा असा प्रकारचा उपक्रम आज समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. खरोखरच आज आम्ही जे आहोत ते आमच्या मातांमुळेच आहोत, कारण त्यांनी घातलेले जे संस्कार आहेत त्यामुळंच आम्ही आज घडलेलो आहोत हे आपण पूर्णतः विसरून जातोय. आणि म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या मातेचा सन्मान करणं ही काळाची गरज आहे हे ओळखून नीताने आज एक अतिशय सुंदर असा आदर्श सर्वांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज या ठिकाणी महिला दिनानिमित्त आपल्या आईचा सन्मान करण्याचा एक सुंदरसा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा नीताचं अभिनंदन. खरोखर नीता, हॅट्स ऑफ टू यू. आय एम प्राऊड ऑफ यू टू बिंग युअर सिस्टर. असं म्हटलं जातं, माय मरो आणि मावशी उरो. माझ्या बाबतीतही असंच झालं. माझ्या आईला परमेश्वराने फार लवकरच नेलं, पण परमेश्वर काहीतरी घेत असताना काहीतरी देत असतो. या उक्तीनुसार मला परमेश्वराने अनुसया मावशीसारखी एक खूप चांगली मावशी दिली की जिने मला आईपेक्षाही जास्त प्रेम केलं. आईच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, आईची जी कर्तव्य आहे तिने ती पार पाडलेली आहेत. अनुसया मावशी कितीही कामात असली तरी तिने नीता आणि संगीता अर्थात मी आमच्या दोघींमध्ये सुद्धा कधीही अंतर न ठेवता आम्हाला नेहमीच लहानाचं मोठं करण्याचा प्रयत्न केली. आणि म्हणूनच नीता आणि संगीता आम्ही दोघी तिच्या लाडक्या लेकी आहोत. अनुसया मावशीनं लहानपणापासूनच माझ्यामध्ये नेतृत्व गुण पाहिले. आणि म्हणूनच मला वाटतं 12वीला वगैरे असताना मला तिने पिअरलेस LICच्या माध्यमातून समाजामध्ये कसं बोलायचं, कसं वागायचं, कशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करायचं, आपली वस्तू कशी समोरच्यामध्ये ठेवायची, आपला मुद्दा कसा मांडून द्यायचा, अशा प्रकारे बँकेमध्ये कसं जायचं, बँकेचे व्यवहार कसे करायचे, हे सगळं मी मावशीमुळे शिकले. आणि याचाच फळ म्हणून आज मी समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून एक चांगलं नेतृत्व करते. आज मी पंचायत समिती सदस्य असेल किंवा शाळेमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने मला आत्मविश्वासाची जी गरज भासते तो आत्मविश्वास मला निर्माण करून दिला तो माझ्या या मावशीनेच निर्माण करून दिला. कुठलंही संकट येऊ दे, त्या संकटाला पाठ फिरवायची नाही, तर या संकटासमोर जिद्दीनं पुढे जायचं हेही मी मावशीकडून शिकलं. लहानपणापासून मी बघते की मावशी भाजीचा व्यवसाय करत होते. मग काकांना चांगली नोकरी होती तरीसुद्धा केवळ एकट्याच्या जीवावर करण्यापेक्षा आपण सुद्धा त्यांना सहकार्य करावं, त्यांना भगीरथीचा हा रथ चालवण्यास मदत करावी या उद्देशानं मावशी अगदी भाजीपाल्याचा सुद्धा व्यवसाय करत होती. आणि त्यातून तिने आपल्या मुलांना मोठं केलं, त्यांचं कोडकौतुक केलं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं संस्कार करून वाढवलं. अशा या मावशीचे संस्कार आजही मी माझ्या मनामध्ये बिंबवून ठेवलेले आहेत आणि ते मी माझ्या संसारामध्ये अंमलात आणते. खरोखरच मावशी, तुझे मी उपकार फेडू शकत नाही, पण ह्याची जाणीव करून देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मावशीचा एक मुद्दा सांगावासा वाटतो की कोरोनाच्या काळात ज्या वेळेला जवळची व्यक्ती स्वतःच्या आईला सुद्धा मुलं बघत नव्हती, जवळच्या व्यक्ती लांब गेल्या होत्या, सगळे सोयरे नाती गोती सगळी लांब सरकली होती, अशा काळात माझी सुनबाईची डिलेव्हरी झाली होती. ते मावशीला कळलं आणि त्यावेळेला मावशीने मला फोन केलं की मी तुझ्या बाळाला बघायला येत आहे. त्यावेळेला मी मावशीला म्हटलं, अगं मावशी, कोरोना आहे आणि तू काय येऊ नकोस, नंतर तू ये. पण आपल्या पणजीचा अधिकार तिने मला दाखवला आणि म्हणाली, नाही, मी माझ्या बाळाला बघायला येणार म्हणजे येणार. तिने स्वतःच्या या वयामध्ये तिने स्वतःच्या वयाचा सुद्धा विचार न करता त्या कोरोनाच्या काळामध्ये ती धावून आली आणि माझ्या बाळाचं कोडकौतुक केलं, माझ्या पणतीचं कोडकौतुक केलं, नातीचं कोडकौतुक करून पणतीला आशीर्वादाचे पखरंग घालायला येताना ते छोटे छोटे सॉक्स, छोटे छोटे
काही काही खेळणी, त्यानंतर अनेक गोष्टी ती येताना घेऊन आली होती. त्याच्यामधूनच मावशीचं प्रेम, माया, वात्सल्य ह्या सगळ्या भावना ह्या दिसून येतात. मावशी, तू जरी दूर असलीस तरीसुद्धा तू नेहमी आमच्या हृदयात असतेस. असं म्हणतात, आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण असे काही व्यक्ती असतात की जी सर्वांच्या मनात घर करून राहतात. त्यापैकीच तू एक. खरोखरच मावशी, तुझं कार्य उत्तुंग आहे. तू फक्त घरच्यांसाठीच नाही तर समाजासाठी सुद्धा लढलीस. स्वतःसाठीच तर सगळेच जगतात, पण तू सर्वांसाठी, समाजासाठीच जगलीस. अनेकांचे संसार फुलवलेस, अनेकांचे मोडलेले संसार तू पुन्हा मार्गाला लावलेस. अशा ह्या मावशीला खरोखरच माझे कोटी कोटी प्रणाम. परमेश्वराकडे मी एवढंच मागणं मागते की तुला तुझ्यासाठी नव्हे तर आमच्यासाठी, या समाजासाठी निरोगी अशा प्रकारचं दीर्घायुष्य लाभू दे. पूर्ण होत तुझ्या सर्व इच्छा. याच महिला दिनी तुला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासाठी मावशी मी एक छोटीशी कविता केली आहे, ती तुला मी डेडिकेट करते. स्मरण प्रेमाच्या धाग्याचे, स्मरण प्रेमाच्या धाग्याचे, स्मरण निस्सीम त्यागाचे, स्मरण वात्सल्याचे, स्मरण दातृत्वाचे, स्मरण मोठ्या मनाचे, स्मरण मातृत्वाचे. अशा या मंगलदिनी आईच्या कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम. औचित्य साधुनिया महिला दिनाचे, औचित्य साधुनिया महिला दिनाचे. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स आई आजी अँड हॅपी वुमेन्स डे. आता तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते. खूप मला आनंद होतो की या गोष्टीचा, की तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल, ज्या तुम्ही कामगिरी पार पाडल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. पुढची वाटचाल चालू राहण्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन करते आणि देवाच्या चरणी प्रार्थना करते की तुमचं आयुष्य असं निरोगी आरोग्य राहावं. आणि अजून एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. नमस्कार, मी आशा माने. आज महिला दिनाच्या अनुसया तुला खूप खूप शुभेच्छा. अनुसयाबद्दल बोलायचं म्हणजे मला आता आठवण झाली की मागचे दिवस आठवायला लागले आणि ते दिवस आठवल्यानंतर मला आठवतं की तुझं आणि माझं लग्न एकाच वेळे झालं होतं. त्यावेळेला माझी जूनमध्ये झालं, तुझं जुलैमध्ये झालं आणि त्यानंतर आपण एकत्रपणे शेजारी राहत होतो. आपण सख्या शेजारी आजपर्यंत आहोत, तशाच आपण राहावूया. तुझ्या जीवनात सुरुवातीपासून खूप काही प्रसंग मी तुझ्या जीवनातले पाहिलेले आहेत. तर ते पाहत असताना मला एक एक दिवस तुझे आठवत आहेत की त्यावेळेला तुमच्या घरामध्ये नोकरी करणारं कोणीही नव्हतं. तुझे सासू सासरे भाजीचा धंदा करत होते आणि त्याच्यामध्ये तुझी मुलं लहान असताना तूसुद्धा भाजी विकायला रस्त्यावर बसलेली मी पाहिलेलं आहे. म्हणजे ते दिवस तुझे खूप स्ट्रगल करण्याचे दिवस होते. त्याच वेळेला तुझी मुलं लहान होती, मग त्यांचं शिक्षण करण्यासाठी नंतर सासू सासरे तुझे गावी गेले, धंदा बंद झाला, मिस्टरांना नोकरी नव्हती. मग त्यावेळेत तर तुला खूपच स्ट्रगल करावं लागलं. मग दोघं एकमेकांना साथ देऊन तुम्ही जो संसार केला त्यामध्ये मुलांना तुम्ही खूप शिकवलं. आता मुलांना शिकत असताना अनेक अडचणी आले, अनेक प्रसंग आले. त्या प्रसंगाला दोघांनीही धैर्याने तोंड दिलं. त्याचप्रमाणे मुलांची पुढे लग्न झाली. आपण सांगायला गेलं की खूप सांगायला होत असतं, परंतु आता पुढं लग्न झाली. लग्न झाल्यानंतर काही आनंदाचे दिवस, काही दुःखाचे दिवस आपण सहन केले. त्याच्यातून तुम्ही मार्ग काढत आपण शेवटपर्यंत आपण आलो. पण येत असताना तुझ्या जीवनामध्ये जो एक वाईट प्रसंग घडला तो मला आजसुद्धा आठवलं तरी वाईट वाटतं आणि खरंच तुझं धैर्याबद्दल तुझं कौतुकसुद्धा करावं असं वाटतं. तो प्रसंग म्हणजे तुझ्या मिस्टरांच्या बाबतीत तुमचे जे पहिले स्ट्रगलचे दिवस होते ते गेल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर काही सुखाचे दिवस आले आणि ते सुखाचे दिवस असताना अचानक प्रसंग घडला जो आम्ही डोळ्यांनी पाहिलं की घरातनं जो माणूस बाहेर पडला तो नंतर अचानक कोमामध्ये जातो काय आणि ते 4 महिने
त्या कोमामधले दिवस म्हणजे तुझे खरोखर तुझं काय बोलावं हे मलाच कळत नाही आता. तर असा हा जो प्रसंग तुझ्यावर आलेला होता त्याच्यात तू अतिशय धैर्याने तोंड दिलंस, त्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक आहेच. आणि तुझ्या मुलांचं शिक्षण झालं, लग्न झाली, मुलं चांगल्या ठिकाणी आहेत आणि अशा हे प्रसंग तुझ्यावर ओढवले. अनेक प्रसंगांना आपण तोंड देता येतो, परंतु त्यावेळेचा जो प्रसंग होता त्यावेळेला खूप तुझ्यातलं धैर्य पाहून तुझं कौतुक वाटतं की खरंच अशा प्रसंगी माणसाने किती धैर्याने राहावं. जवळजवळ 4 महिने हा प्रसंग तू सहन केलास. तर खरं असे प्रसंग कोणावर येऊ नये असं वाटतं, पण अशा प्रसंगाला तू अगदी धैर्याने तोंड दिलं आणि तुझं कौतुक करावं अशीच ही गोष्ट आहे. तर आता तुझ्या मुलं चांगली आहेत, मुलं तुझा आता सत्कार करतायत, म्हणजे खऱ्या अर्थाने तू सत्काराला योग्य हा सत्कार आहे. तर तुझ्या मुलीचं पण मी खूप कौतुक करते. आणि तसंच या सत्कारासंबंधी बोलत असताना मी तुझ्याबद्दल एकच म्हणेल, आत्ता जो तुझा आनंदाचा क्षण आहे, हा जो क्षण आहे तो असाच तुझ्या जीवनात राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. नमस्कार. नीता, तू मला म्हणजे अनुसयाचं ला मिळालेल्या पुरस्काराबद्दल जी बातमी दिलीस त्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे थोडे. आणि अनुसया, आमच्या ग्रुपमध्ये आम्ही ज्या होतो मुली म्हणजे बऱ्याचशा होतो. द्राक्षा, कमल ढापरे, नंदा गोतपागर, ह्या अजून काही बऱ्याचशा आहेत. नाव घ्यायला लागलं तर फार वेळ पुरणार नाही. आणि या सर्वामध्ये अनुसया लहान होती, आमच्या मागच्या वर्गात होती, लहान होती ती, पण फार स्वभाव तिचा अतिशय मनमिळावू, शांत आणि नम्र, अतिशय नम्र. आठवण एक येते सतत की आमच्या वसतिगृहामध्ये पाण्याचा एक हौद होता. त्या हौदातून बादलीने पाणी काढायचं आणि ते आम्ही वापरायचो. ते अनुसयाला कधी म्हटलं ना एवढी एक बादली काढून दे, लगेच द्यायची, नाही म्हणणार नाही, हो गं ताई थांब देते. आणि अभ्यास करणं, कधी भांडण नाही करणं, असला तिच्यात जास्त स्वभाव चांगला होता. आणि प्रत्येकीला म्हणजे असं खाणं पिणं, घासातला घास देणं, असं आम्ही राहिलो आणि त्यामध्ये तिचा सहभाग चांगलाच होता. पण तिची नम्रताच तिला चांगलं हे कार्य देऊन सत्कार करायला भाग पडलं. ते तिच्या नम्रतेमुळेच झालं हे सगळं. ती शेवटपर्यंत तसंच राहिली, नम्रता ठेवून. आणि तिचं हे जवळ असतं तर आम्ही पाहायला आलो असतो, पण फार लांब आहे त्यामुळे येता येत नाही. पण ते अनुसयाला सांग की आमच्याकडूनही तुला खूप धन्यवाद, कौतुक आम्ही सर्वजणी मिळून करू. सर्वांच्या वतीनं, सगळ्या मैत्रिणींच्या वतीनं मीही करते कौतुक तुझं. तिला सांग आठवणीनं. आणि कसा झाला कार्यक्रम हे कळवायला विसरू नकोस, तू कळव. हां, आभार नीता, तुझे परत एकदा आभार मानते कळवल्याबद्दल. अनु, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जगभरातून आजच्या दिवशी प्रत्येक क्षेत्रातील स्त्रियांचा बहुमान केला जातो. खरं म्हटलं तर स्त्री ही जन्मापासूनच प्रत्येक दुःख आणि संकट झेलीत आलेले आहे. खरं तर महिषासुरमर्दिनी हिम्मतवान अशी स्त्री प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्रसंगांना सामोरं जाते आणि धैर्याने तोंड देते. तुझं काय माझं काय, पण मला तुझ्याबद्दल पहिल्यापासूनच खूप बरंच काहीतरी वाटत असतं.
कारण तू जे झेललंयस, तू जे सोसलंयस ते इतरांनी कुणीही सोसलेलं नाही. साधी गोष्ट नाही. किती तुझ्यावरती दुःख आली, किती संकट आली. पण त्यावेळी तुला सावरायला तुझी ताई तिथे नव्हती. मला वाटतं आपली जवळजवळ 40 ते 45 वर्षे भेटगाठ पण झाली नाही शालेय शिक्षण संपल्यानंतर. आणि योगायोग असा की परमेश्वरानं ही आपली भेट घडवून आणली. कुठून का होईना, कुठून कसंही गोष्टी जुळत गेल्या. तुझा फोन नंबर मला मिळाला, माझा फोन नंबर तुला मिळाला आणि त्यातून आपण भेटत गेलो. पण हे जे नातं आहे आपलं, हे आपण नातं कायम टिकवायचं आहे. ज्या काळात माझ्या बहिणीला माझी साथ हवी होती तेव्हा मी तिला साथ देऊ शकले नाही. पण तुझी मुलं खूप गुणाची आहेत, खूप चांगली आहेत. आणि याला कारण म्हणजे तू स्वतः आहेस. तू त्यांना घडवलंयस, तू त्यांना लहानाचं मोठं केलं आहेस कशा परिस्थितीतून. भाऊजी होते, त्यांची तर साथ अनमोलच आहे. पण त्याच्यानंतरसुद्धा तू कितीतरी गोष्टी सहन केल्या आहेस. समजू शकते मी. आजच्या दिवशी तुझा हा भाऊ तुला सन्मानित करायलाच पाहिजे. मी तिथं असते तर मी आलेच असते, पण मी गावी आहे त्यामुळं तुझ्या या कार्यक्रमास मी हजर राहू शकत नाही. आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की मायेची माऊली, प्रेमाची सावली, आहे गुणाची, मोठ्या मनाची, अनु माझी सानुली. प्रेमाची माऊली, आनंदी सावली, आहे गुणाची, मोठ्या मनाची, आणू माझी जशी सानू. हा 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 हा. धन्यवाद. परत तुला या महिला दिनानिमित्त तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय वंदनीय आमच्या आईसाहेबांना जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन. जीवन हे सुंदर असते, ते जगता आले पाहिजे असाच काहीचा बोध आम्ही आपल्या जीवन प्रवासातून घेऊ शकतो. आपल्या सुखमय, आरोग्यमय पुढील जीवन प्रवासासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सात बाई सात, बायका सात, जीवाची सफर आता राणीच्या देशात. हा खेते खोचून पदर बाई मी ठसक्यात, घेते टिचून ग सेल्फी बाई मी टेचात. होऊन जाऊ दे पुन्हा ग आता जोरात, जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात. खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग, खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग. खेळू झिम्मा ग झिम्मा ग झिम्मा ग, खेळू झिम्मा ग झिम्मा पोरी झिम्मा ग. हसू भरणारी, आसू पुसणारी, पुन्हा आपल्याशी आपली यारी. ओढी सारी नव्याची भारी, स्वप्न ही सारी झाली सरतारी. येथे हा जब होणार गजब कडक दंग. जाऊ दे पुन्हा ग आता जोरात, जिथे जाऊ तिथे खेळू आम्ही तोऱ्यात. खेळू
झिम्मा ग झिम्मा पोरे झिम्मा ग खेळू झिम्मा ग झिम्मा पोरे झिम्मा ग खेळू झिम्मा